सिद्धिविनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे गाहे तव शुभ आशीष मांगे गाये तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 जय। भारत माता की जय, भारत माता की जय। त्यानंतर कार्यक्रमात आपले दुसरे अतिथी माननीय अनिल गुप्ता सर यांचं सुद्धा स्वागत ओमभैया पाटील यांनी केलं मिळालं होतं। एसटी महामंडळाचे अमर राऊत सर यांचं अहमदनगर प्रमुख यांचं स्वागत रमेश बल्लाळ सर करतात। त्यानंतर महाबाबा व्यंकटेश भिवोले महाराज यांचं स्वागत रंगा धरड सर करतात। त्यानंतर भागवत सोळंके महाराज यांचं स्वागत नितीन साळुंके सर करतात। नितीन साळुंके सर या आशीर्वाद करतो मी भागवत सोळंके महाराजांचं स्वागत करतो। यानंतर बाबा सरस्वती स्वामीताई यांचं स्वागत करण्यासाठी मी वरवटची ताई यांना आमंत्रित करतो। बाबा सरस्वती स्वामी यांचं स्वागत वरवटची ताई करत आहेत, वरट करत आहेत। यांचं स्वागत मोदी ताई करतो। भीमा स्वामी काही भजनी मंडळाचे अध्यक्ष आनंद जांभोरे यांचं स्वागत भीमा स्वामी काही यांचं स्वागत सोळंके यांचं स्वागत जय
तर आपण मागील 10 वर्षापासून द्वारकादास श्यामकुमार सुरुवातीला आम्ही प्रत्येक साईडला एक एक बस दिली होती. वाटलं होतं की कोण वारकरी तयार होतील नाही होतील, त्या हिशोबाने आपण सुरुवातीला एक एक बस दिली होती. आजच्या घडीला आपण पूर्ण म्हणजे एक लातूर, अंबाजोगाई, अहमदपूर आणि उदगीर या ठिकाणाहून टोटल 30 बस पाठवत आहोत. भरपूर वारकऱ्याचा प्रतिसाद भेटलेला या ठिकाणी. लगभग आपण 1,500 वारकरी या वर्षी आपण पाठवत आहोत. हे सर्व आपल्या आशीर्वादाने शक्य झालेले आहे. येणाऱ्या काळात आपण 30 च्या 50-60 बस करू, असंच वारकऱ्यांचे आणि पंढरपूरला जाणं तुम्हालाही शक्य होत आहे. तुम्ही खिशाने पैसे घालून पण जाऊ शकताय, पण आम्हाला पण त्या सेवेचा मोका दिला त्याबद्दल द्वारकादास श्यामकुमार तुमचं खूप खूप ऋणी राहील. सर आपण वर्षातले जे काही जागतिक लेवलचे सण असतात, म्हणजे बघा काम तर सगळेजण करतात, व्यापार सगळेजण करतात, पण आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतोय. त्या उद्देशानं जागतिक महिला दिन असेल, डॉक्टर डे असेल, इथं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अनुभव आला असेल, त्यानंतर शिक्षक दिन असेल, जेवढं शक्य होईल तेवढं द्वारकादास श्यामकुमार आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं होईल तेवढं सामाजिक कार्य करत या ठिकाणी आलेला आहे. सुरुवातीला द्वारकादास श्यामकुमार लातूर मध्ये छोटस म्हणजे एक 1200-1300 स्क्वेअर फूट मध्ये दुकान निर्माण झालं होतं. त्या ठिकाणी 7 ते 8 मुलं काम करत होते. आमचे भैयासाहेब तुकाराम भैयाच्या अथंग परिश्रमानं आज 3500 मुलांचं कुटुंब चालवत आहे द्वारकादास श्यामकुमार, जे की एक दोन शॉप टाकून त्यांचं भावना असतं, पण त्यांचा उद्देश कसं आपल्या नावासोबत आपल्या समाजातील मुलांचं पण काहीतरी घडवावं. आणि इथं काम करणारे सगळे आपल्याच नावाचे मुलं आहेत, साधारण कुटुंबातून आलेले आहेत. तुम्ही 8वी-10वीचा माणूस आहे जो त्या 25,000 पण कमवतो. आज तुम्हाला माहिती आहे 8वी-10वीच्या माणसाला कुठे गेलं तर खूप झालं 2 दिवसाला 200-300 रुपये रोजगार भेटत असेल, पण आमच्या इथं असं काही अनुभव आहे, असे काही मुलं येतात की 8वी-10वी पाचशे आज महिन्याला 35,000 रुपये पूर्ण सॅलरी उचलतात सर. सरकारी नियमानुसार त्यांचं बीएस सुद्धा जमा होत आहे. विशेष म्हणजे आमच्या बहिणी जेवढं शक्य होईल तेवढं त्यामध्ये मोबाईल न वापरणे, म्हणजे प्रत्येक गोष्टी. आता मागच्या काळात आपण तो काळ विसरून गेलो कोरोनामध्ये. सर 99% मुलांच्या कुठल्याच पगारी कट केल्या नव्हत्या. 2 वर्षाचा काळ होता. शक्य होईल तेवढं एक 2-3% जर कोण जे बाहेरगावी जे राहायला गेले होते, आणि इथं लातूरला आमच्याकडं गुजरात, यूपी, बिहार अशा ठिकाणचे लगभग 40-45 मुलं होते. त्यांना 8 ते 9 महिने द्वारकादास श्यामकुमार रेग्युलर त्यांना खाणं पिणं हॉस्पिटल जे काय असेल ते पूर्ण सेवा पुरवत होतं. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की आता दरवर्षी मजुरी, मागच्या वर्षी अंबाजोगाई मधून तर असं झाले की आम्हाला 7 बस द्या, 8 बस द्या. आता येणाऱ्या काळात आपण ते बस आणखी वाढवू, त्यासाठी आपला प्रतिसाद असणं खूप गरजेचं आहे. आपण सर्वांनी वेळ दिला याबद्दल धन्यवाद. आता इथून पुढे जे आपले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मनोबल व्यक्त करावे. धन्यवाद. द्वारकादास श्यामकुमारचा हा अतिशय स्तुत्य द्वारकादास श्यामकुमार संस्थेच्या संस्था आहे, व्यापारी संस्था आहे, ती या सर्वसामान्य लोकांसाठी कसं काम करता येईल यासाठी प्रयत्न करतात. आणि त्याचाच भाग म्हणून आज द्वारकादास श्यामकुमारनी एका भागातून 2 वर्षे जवळपास 100 वारकऱ्यांना आपण गाईड करून इथून पाठवत आहे. खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे भाग्य लागतं. मी आणि डॉक्टर साहेब आत्ताच बोलत होतो की आपण इतके व्यस्त असतो आणि त्या व्यस्ततेने खूपदा इच्छा असते बाबा आपण पंढरपूरला असं जाणं आणि वारीत जाणं याचा आनंद करतो. परवा मी एक वारी बघितली, मला वारीबद्दलचं अट्रॅक्शन त्या दिवशी निर्माण 40 अंध वारकरी. तुम्ही इमेजिन करा, थोडी कल्पना करा की आपण इथून लोखंडीपर्यंत एखाद्या वारी चालत जाणं ते सुद्धा कसं कष्टाचं असतं. त्यांना कष्टाची सवय नाही, फार चालण्याची सवय नाही, त्यांनी 10 किलोमीटर चालणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. आणि ही 40 वारकरी मंडळी अंध पूर्णपणे, त्यांच्याबरोबर फक्त 3-4 लोक ही डोळं असेल त्यांना फक्त रस्ता दाखवायला,
रस्त्याच्या कडेने चाला म्हणून सांगायला, पाणी द्यायला ही मंडळी दिली. माझे डोळे उघडले, म्हणजे माझ्या लक्षात आले की खऱ्या अंधारे आपण आहोत. खूपदा आपण आपल्या आविर्भावात जगत असतो, आपल्या शांत शौकीमध्ये जगत असतो, आपल्या भौतिकच्या कम्फर्टमध्ये आपण जगत असतो आणि ह्या लोकांना बघितल्यावर खरं निश्चित भक्ती कशाला म्हणतात हे कळलं. खूपदा काय होतं, कदाचित कोलवट वाटेल की आपण आपला टाइमपास करण्यासाठी भक्ती मार्गाकडे वळतो. पण भक्तीचा खरा अर्थ काय हे मला त्या दिवशी कळलं की इतकी भक्तिभाव हा असला पाहिजे. म्हणजे मी मग काही गोष्टी कल्पना करायला लागलो की बाबा ह्या लोकांना जेवायचं असेल कसे थांबत असतील, कसे जेवत असतील, यांना सकाळी फ्रेश व्हायचे, कुठं राहायचंय, त्यांना प्राथमिकतेला जायचं, कसे जात असतील. म्हणजे मी अक्षरशः 2 दिवस त्या लोकांचा विचार करतो. या ठिकाणी मला असं वाटतं की अशा लोकांना त्यांना आयुष्यात कधी पांडुरंग दिसला नाही दिवस, म्हणजे तुमच्या डोळ्यांमुळे खऱ्या अर्थाने त्यांना पांडुरंग कळाला, त्यांना खऱ्या अर्थाने कळालं की किती भक्तिभावाने. म्हणजे मी बघायचं गवळणची शेवटची ऐकली, इतके सुंदर, म्हणजे त्या टाळा मृदुंगाचा आवाज. मी डॉक्टर साहेबांना म्हणते असतात, डॉक्टर साहेब दवाखान्याचं काय, तर मला म्हणजे पांडुरंग बघून दिली. हा तो एक भाव आहे. म्हणजे आज म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट भक्त ह्या वर्षी आले. आणि सगळ्यात विशेष परदेशातून अनेक लोक आले, अनेक लोक. म्हणजे मला कमाल वाटली की त्यांचं ते पांडुरंगाचं नामस्मरण करणारं ते सगळं जे चित्र बघतोय, फोटो बघतोय, ते बघून तर अजून प्रफुल्लित व्हायला की आपण पण खरंच एकदा जायला पाहिजे. डॉक्टर साहेबांना म्हणत आहे की बाबा आपण आपल्या मित्र तरी 1-2 दिवस तरी वारीत जाऊ आणि आपल्याला तो आनंद कसा लाभ करेल याचा प्रयत्न करू. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यावरची गर्दी काळजी घ्या, स्वतःची काळजी महत्वाची आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाताय तर ती काळजी घ्या, आरोग्य चांगलं ठेवा आणि आमचं पण पांडुरंगाच्या चरणी आमच्या काय म्हणता येईल आमचा नमस्कार आमचा कळवा एवढं बोलतो आणि थांबतो. महायोग विकेतरे देवाच्या मोरण काळ दाखवून निघले समागत दिसंत आनंद कन्नम परब्रह्म भजे पांडुरंग अलंकापुरी रंग सिंहासन परमभूजके यस्वरिक प्रदेशा विलिंगादि देवळे सदा सूर्यवादन समाधिस्थ होते भजे ज्ञानदेव. आज आपण या ठिकाणी द्वारकादास श्यामकुमार या वस्त्र महावस्त्रधारणामध्ये एकच कारणाने या ठिकाणी दरम्यानमध्ये उद्या आपल्या महाराष्ट्राचं अखंड आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा यांचा आषाढी हा सोहळा गेली 20 ते 22 दिवस पायी वारकरी चालत आज वाखरीवरून पंढरपूर मध्ये दाखल होत आहे. आणि या संतांच्या आणि या भक्तांच्या सानिध्यात हे वारकरी अखंड विठू रायाचा नामघोष करत आज या ठिकाणी पांडुरंगाच्या त्या परमात्म्याचं दर्शन करण्यासाठी आणि चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी आज या ठिकाणी दाखल होणार आहेत. दरवर्षी काय अजून 4 वारकरी, कारण अंबाबाई ही आपली वारकरी संप्रदायाला आणि संस्कृतीला जपणारी मला आनंद आहे. मला एवढं माहिती नव्हतं की इतका आनंद इतका आहे. तरच बघायला गेलं तर खूप खूप आनंद आहे. भजनाचा आनंद घेतला, पावलाचा आनंद घेतला. खरं सांगायला गेलं तर एक वर्षी खरंच आम्हाला इतकी सुद्धा वारी मिळाली असं आम्हाला सुद्धा वाटत आहे. कारण एवढा आनंद घेतला आम्ही त्यामध्ये. खरंच आपण देवाला मागत असतो, देवा तू आम्हाला काय दिलास काय दिलास. पण आता या ताईंकडे बघितलं, आता डॉक्टरांनी सांगितलं की डोळे नसताना सुद्धा वारीमध्ये चालतात. मग त्यांना विचारा की त्यांनी काय दिलं. त्यांना माहित आहे तिथं गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा आनंद घेतात.
इतका आनंद यांच्याकडून आपल्याला किती शिकण्यासारखं आहे बघा. याय पाहिजे म्हणूनच देव आपलं केलं नाही पाहिजे, तर त्याचा आनंद मिळावा म्हणून सुद्धा त्या परमात्म्याकडे गेलं पाहिजे. हे फार मोठं कौतुक आहे. आणि खरं तर आज मला इतकं असं मनातून सांगावं वाटतंय की तुम्ही या दुकानामधून सेवा देतात, या मागे खरंच खूप मोठा उद्देश आहे. किती छान आहे. मला वाटतंय की काहीतरी आपण केलं पाहिजे की बाबा वारकऱ्यांसाठी किंवा या भक्तांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ही निस्वार्थ भावनेची सेवा तुमची पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचली. प्रत्येक कामाचं कौतुक झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय. कुठलंही कामच असतंय, आपली सेवाच आहे. आपण जसं आपण सेवा करतोय त्यानंतर रामेश्वर तोडकर सर यांचा सत्कार शोरूम तर्फे होणार आहे आणि शोरूमने निवडले 2 वारकऱ्यांचा सत्कार पण या ठिकाणी होणार आहे. त्यांनी तो समोर यावा स्टेजला. तुम्ही कुठल्या फोटोग्राफ एकाच वेळेला होणार आहे. पांडुरंग चरणी द्वारकाच्या कुमारतर्फे एवढीच प्रार्थना करतो की आपण आपली यात्रा सुखकर हो, निरोगी राहो, तर आपण सुखरूप ठेवू. आणि मला जोडीला जोडी काय नाव सांगितलं का? तुम्ही पण जे वारीला चालले सोबत उभं टाका. एक होणार आहे बाकी सर्वांना शोरूम कडून जे होईल ते तुम्हाला साहित्य सोबत देण्यात जय हरी. सर्वांनी एकदा जय हरीचा घोष करा. जय हरी. आज या ठिकाणी आपण द्वारकामध्ये ज्यांचा जन्म झाला ते आमचे द्वारकादास भैया आहेत. या भैयाचं कसं आहे, कुणी कन्या पुत्र होती सात्विक दयाचं वाटे देवा म्हणून भगवंत परमात्म्याने त्यांना आवड निर्माण करून दिली. तुम्ही आम्ही जे जात आहात, आज 300 रुपये तिकीट आहे एसटीला, परंतु हे द्वारकादास भैयांनी आपण जो जातो तिकीट ते सर्व कोणी द्वारकादास भैयांना लागणार आहे. कारण भगवंत परमात्मा आणखी त्यांना 30 बस ऐवजी पुढच्या वर्षी 60 बस तयार होतील अशी भगवंत. कारण भैयांनी 20 वर्ष झालं लहानपणाच्या 12-13 वर्षापासून रामकृष्ण. आम्ही पहिल्यापासून वारी करतो, त्याच्यामुळे वारीमुळं आम्हाला भरपूर फायदा झाला. 2 पोरं मिलिटरीत लागली. वारी म्हणजे माऊलीला इसरायचं नाही, पांडुरंगाला इसरायचं नाही. त्याच्याबद्दल आम्ही पांडुरंगाचे आभारी आहेत. बस या बसचा आपल्याला नक्की एक फायदा झाला. हा भरपूर लाभ झाला आम्हाला. दरवर्षी आम्ही बसनच जातो. हो मामा नाही नाही ते पुढे हा जय हरी मौली. हा बोला चालू आहे. जय हरी मौली. कारण आम्ही गेले 15 ते 20 वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतो. दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीये, अपंग असून सुद्धा एक साथीदार माणूस कोणीतरी सोबत धरून हाताला वारी करत असतो. परंतु या वर्षी
काही अपरिहार्य कारणामुळे मी 2-4 दिवस घरी आल्यामुळे मला आपल्या देवरावने फोन केला मुंडे आणि सांगितलं की आमच्या द्वारकादास ग्रुप आहे म्हणले श्याम भैयाचा, तर श्याम भैयाच्या ग्रुप मध्ये तुम्हाला काय यायचं का म्हटले, तुम्ही जर आला 2-4 गवळणी म्हणल्या तर आमच्या द्वारकादास भैयाला खूप आनंद वाटेल, म्हणून मी यावर्षी या वारीमध्ये सामील झाले. कारण गोरगरिबांसाठी पैसे तिकीट खर्चून जाणं होत नाही, पण हे जे द्वारकादास भैयाने केलंय यांना पांडुरंगाचा अत्यंत प्रतिसाद आणि आशीर्वाद राहील ही माझी ईश्वराच्या निश्चित प्रार्थना आहे. धन्यवाद ताई. आणखीन कोणी बोलणार आहे? बोल. तर अनेक भाविक चांगले प्रतिक्रिया देत आहेत. या बस सेवेचा यांना खूप फायदा झालेला आहे. आपण कुठून आलो? आपण अंबिजोगाई ठीक आहे. आणि नितीन भिशे सरामुळं मला वारीचा अनुभव राहिला. दरवर्षी जाईन म्हणत होतो, पण गेल्या वर्षीपासून दरवर्षी वारीला उत्सुक म्हणा लागत होते. ज्यावेळेस मी दुकानावर चाललो त्यावेळेस इथलं कार्यक्रम पाहिला आणि मी दुकानला न जाता डायरेक्ट एसटी मध्ये बसलो आणि पंढरपूरच्या वारीला निघालो. ह्यांच्यामुळे आम्हाला बी अनुभव आणि आमच्यामुळे माझ्यासोबत 10-15 जणांना पण निमंत्रण पाहायला मिळालं. त्यामुळे द्वारकादास श्यामकुमारचा ऋणानुबंध आहे. आम्ही गिरवलीचे राजभवन लंगेनं आम्हाला सांगितलं की असे द्वारकादास 4-5 बसेस निघत आहेत. जर कुणाची जर इच्छा असेल तर आपल्या गावामध्ये कळवा. वृद्ध माणसांना पण यांचं म्हणजे डायरेक्ट बस मध्ये जाण्याचा फायदा होतो. हो, वर्ध माणसाला सांगितलं होतं, पण ह्या वर्षी काय ते त्यांचा हिला गावामध्ये एक बस गेले, पण पुढल्या वर्षी आमच्या गिरवली गावातून कमीत कमी 50 माणसं तरी या बसचा आपल्याला अंबाजोगाईमधून डायरेक्ट बस मिळाल्यामुळे आणि आपल्याला ह्या सुविधेचा जास्त फायदा म्हणजे काय त्या आगारातून जायला आम्हाला तिकीटच भेटत नाही. एवढी गर्दी असते इथं. असं एवढं झालं की आम्हाला टोटल इथं गवळणी ऐकायला भेटले, अभंग ऐकायला भेटले नाही. जाते समय आम्हाला तिकीट देऊन पाहुणचार केला. त्याच्यामुळे किती ऋण. बरीचशी मंडळी स्वतःहून यात्रेसाठी जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही अडीअडचणी असतात. कुणाला आर्थिक अडचण असते, वयाचा प्रश्न असतो, गाडीत जागा मिळेल का नाही अशी शंका असते. परंतु या व्यापारी संस्थानानं वारकऱ्यासाठी ही एक पर्वणी उपलब्ध करून दिली आणि पांडुरंगाचं दर्शन या परिसरातील वयोवृद्ध किंवा रंजल्या गांजलेल्या माणसाला पांडुरंगाचं दर्शन व्हावं या उद्देशातून हा उपक्रम त्यांनी जो आयोजित केलेला आहे निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे आणि बराचसा प्रतिसाद या भागातून मिळत असल्यामुळं वारकरी मंडळी पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन सुखरूप परत येतील. मी सर्व वारकऱ्यांना या वारीचा निमित्तानं धन्यवाद देतो आणि पांडुरंगानं कृपा करावी. शेतकरी, शेतमजूर सर्वांना सुख शांती समाधान लाभावं. वर्षा ऋतू चांगला असल्यामुळं वारकरी प्रचंड संख्येने पंढरपूरच्या दिशेने निघालेले. सर्वांनाच त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये अशी पांडुरंग त्यांनी प्रार्थना करतो. संपवतो. ठीक आहे. धन्यवाद सर.